हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू टेस्टी रेसिपीज विथ धनश्री। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चीज ग्रिल सँडविच। चला तर साहित्य कृती बघून घेऊयात। मी इथे पुदिना घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे। मी आधी पुदिना आणि कोथिंबीर बारीक करून घेते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं, मिरच्या, जिरे, मीठ, थोडीशी साखर चवीपुरती घातली आहे। आता मी हे सगळं प्रिपेअर करून घेतलेलं आहे। काकडी, कांदा, टॅमॅटो, हिरवी चटणी, सॉस, मेयोनीज, चीज, बटर सगळंच आहे इथे। आपण मस्तपैकी हे सँडविच बनवणार आहोत। मी ब्रेड काढून ठेवलेत असे मस्त, पटपट लावायला सोपं पडतं, पुढे द्यायला सोपं पडतं। त्याच्यासाठी मी हे सगळं प्रिपरेशन करून घेतलं आहे। कलरफुल सँडविच दिसतो ह्या सगळ्या ह्याच्यामुळे। मी ब्रेडला अशी ग्रीन चटणी, ज्याच्यात मी पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडंसं आलं घातलं होतं मी, जिरे, त्याच्यानंतर मीठ, साखर आणि मी लिंबू पिळलं शेवटी। हे सगळं मी घालून ही हिरवी चटणी बनवली आहे। त्याच्यानंतर मी आपला टॅमॅटो केचप जो असतो सॉस तो लावून घेतला इथे पूर्ण ब्रेडला व्यवस्थित सगळ्या बाजूनी। चटणी लावून घेतली एका ब्रेडला टॅमॅटो केचप। त्याच्यानंतर मी ह्याच्यावर काकडी, टॅमॅटो, कांदा ठेवून त्याच्यावरती थोडासा चाट मसाला पण घालणार आहे। इझी वेमध्ये हे सँडविच होतं, बनवायला सोपं असतं, मुलं खूप आवडीने खातात। ग्रिल केल्यामुळे ब्रेडचा त्रास होत नाही। जेव्हा कधी तुम्ही ब्रेड खाल, शक्यतो भाजून खा, म्हणजे त्याचा त्रास होत नाही। नुसत्या ब्रेडमुळे गॅसेस होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे जेव्हा कधी ब्रेड खाल, प्रेफर करा की तो भाजलेला असेल। मी याच्यावर सगळं लावून घेतलं आहे। मेयोनीज पण मी आता स्प्रेड करणार आहे, चटणीच्या सोबतच मेयोनीज कमी खावा ॲक्च्युली, पण मेयोनीजनी जी टेस्ट येते ती कधीतरी करायला काहीच हरकत नाही। सो मी ह्याच्यावर आता मस्तपैकी चाट मसाला पण घालणार आहे। तुमच्याकडे ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स असतील ते पण तुम्ही ॲड करू शकता। मी याच्यावर आता चाट मसाला स्प्रेड केला आहे आणि आता मी चीज किसून टाकणार आहे। चीजनी एक मस्त फ्लेवर येतो आणि लहान मुलं आवडीने खातात। बरं, चीजमध्ये प्रोटीन असतं, त्यामुळे चीज आपण नक्कीच प्रेफर करू शकतो। चीज किसून घेतलं आहे मी इथे आणि आता मी त्याच्यावर दुसरा ब्रेडचा स्लाइस ठेवणार आहे आणि मी हे तव्यावर ग्रिल करून घेणार आहे। ग्रिलर असेल तुमच्याकडे ते तुम्ही करू शकता, पण तव्यावर फास्ट होतं थोडंसं। जास्ती क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर तव्यावर करा। मी ह्याच्या वरच्या साईडला बटर लावून घेतलं आहे ब्रशने, म्हणजे छान तो मस्त भाजला जाईल, रोस्ट होईल, ग्रिल होईल छानपैकी। आता मी हे करून घेते। मी दोन्ही बाजूनी बटर लावून घेतलेला आहे। हेल्दी सँडविच आहे हा। आपण काकडी, टॅमॅटो, कांदा, मुलं सॅलड अजिबात खात नाही, तर तुम्ही ह्या प्रकाराने सॅलड खायला घालू शकता। कॉर्न तुम्ही हवं तर ॲड करू शकता। मी आता तव्यावर दोन्ही बाजूनी छान रोस्ट करून घेणार आहे। मी बटर ऑलरेडी लावलं आहे, तरी पण मी थोडंसं जास्तीचं लावलं। तुम्ही आतमध्येही बटर हवा असेल तर लावू शकता, पण ऑलरेडी आपण खूप साऱ्या गोष्टी घातलेल्या आहेत, त्यामुळे ओव्हरलोड करायची गरज नाही आहे। तुम्ही वरनं पण फक्त बटर लावून ग्रिल करू शकता। दोन्ही बाजूनी खरपूस छान भाजून घ्यायचा, ग्रिल करून घ्यायचा। तुमच्याकडे ग्रिलर असेल, यू कॅन गो विथ दॅट ऑप्शन ऑल्सो। आता मी हे पलटून घेते दुसऱ्या बाजूनी शेकण्यासाठी। व्यवस्थित भाजलं म्हणजे छान क्रिस्पी होतं, मुलं आवडीने खातात। हेल्दी ऑप्शन आहे हा एक, त्यातल्या त्यात हेल्दी। ब्रेड हेल्दी नसतो, बट कधीतरी खायला काहीच हरकत नाही आहे। सॅलड मुलं खात नाहीत, त्यांना तुम्ही त्याच्यामध्ये बीट, गाजर, कॉर्न हे पण सगळ्या गोष्टी ॲड करून देऊ शकता, म्हणजे त्या निमित्ताने तरी मुलं खातील। कारण मुलांना सॅलड खायला घालणं हे दिव्यच असतं। कांदा, टॅमॅटो अजिबात बरेच जण खात नाहीत, सो तुम्ही हा एक ऑप्शन नक्कीच त्याच्यामध्ये ॲड करू शकता। आता हे दुसऱ्या बाजूनी पण आपण असं छान ब्राउनिश गोल्डन पद्धतीने भाजून घेऊयात। झालेलं आहे। आपण आता काढून घेऊया मस्तपैकी डिशमध्ये आणि त्याला कट करू साईडने। चीज किसू वरनं अजून थोडंसं आणि सर्व करूया टेस्टी सँडविच, व्हेज ग्रिल चीज सँडविच। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी, मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी झाली। मी ग्रीन चटणी करताना पुदिना आणि कोथिंबीर वापरली आहे। पुदिना आणि कोथिंबीर हे दोन्हीही घटक
आपल्या पोटासाठी अतिशय उपयुक्त असतात. पोटातील अपचन, गॅस ह्या गोष्टी कमी करण्यासाठी दोन्ही पुदिन्याची, कोथिंबीरीची मदत होते. त्याचप्रमाणे कोथिंबीरीमध्ये व्हिटॅमिन ए असतं. तसंच पुदिन्यामुळे आपल्या तोंडाची जी दुर्गंधी आहे ती कमी व्हायला मदत होते. शिवाय ह्या दोन्ही गोष्टींमध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स असतात. त्याच्यामुळे आपल्याला एक स्ट्रॉंगनेस येतो. सो तुम्ही ह्या वेळी मुलांना हे खायला घालू शकता. तर नक्की ट्राय करा. मला कमेंटमध्ये सांगा. माझं चॅनल बघत राहा, सबस्क्राईब करा. टेस्टी रेसिपीज विथ धनश्री. थँक्यू.